वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती. नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत अगदी झटपट आणि मोजक्या साहित्यात बनणारा अंडा घोटाळा. ही रेसिपी अगदी प्रोटीन रिच आहे आणि नाश्त्यासाठी तर अगदी योग्य पर्याय आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला अंडी उकडून घ्यायची आहेत. त्यासाठी गॅसवर एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये मी 5 अंडी टाकून घेत आहे. अंडी टाकून झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत, म्हणजे अंडी लवकर उकडल्या जातील. आता अंडी छान उकडायला सुरुवात झाली आहे. चांगली पाण्याला उकळीही फुटलेली आहे. अंडी उकडत आहेत तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये इथे मी तेल घेतलेलं आहे आणि त्यात अर्धा चमचाभर जिरे टाकून घ्यायचेत. त्यात आता बारीक कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. इथे मी 2 मोठे कांद्यांचा वापर केलेला आहे. कांदा छान आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा अर्धवट परतल्यानंतर त्यात 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी मधून कट देऊन घेतलेल्या आहेत, त्या टाकलेल्या आहे आणि 1 चमचाभर अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे. आता हे सर्व आपल्याला कांद्यासोबतच व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आपला कांदा आता परतत आलेला आहे. त्यात आता मी एका टोमॅटोची प्युरी करून घेतली होती मिक्सरमधून, ती टाकून घेणार आहे आणि तीही आपल्याला आता चांगली तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. टोमॅटो प्युरीचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आपण आता यामध्ये काही सुके मसाले टाकून घेऊया. त्यासाठी इथे मी 3 चमचे बेडगी मिरची पावडर घेतली आहे, 1 चमचाभर हळद, 2 चमचे धना पावडर, 2 चमचे पावभाजी मसाला आणि 1 चमचाभर मी इथे गरम मसाला वापरत आहे. हे सर्व मसाले आता आपण छान परतून घेऊया. आपला मसाला काय मस्त दिसतोय ना. छान मसाला परतून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया. अगदी अर्धा कपभर सध्या पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि पुन्हा मसाला थोडा शिजवून घ्यायचा आहे. मसाला आता आपण थोडासा स्मॅशरने स्मॅश करून घेऊया, म्हणजे तो सर्व एकजीव होईल. टोमॅटो प्युरी वापरल्यामुळेही मसाला चांगला एकजीव होतो, नाहीतर बरेच जण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकतात. आपला सर्व मसाला छान स्मॅश झालेला आहे. आता त्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता पुन्हा आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. इथे मी गरम पाण्याचाच वापर केलेला आहे. छानपैकी आपली अंडा घोटाळ्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे. तोपर्यंत अंडी ही उकडून तयार आहेत. त्याची वरची टरकलं काढून घ्यायची आहेत आणि आपण आता ती उकडलेली अंडी यामध्ये किसून टाकणार आहोत. सर्व अंडी किसून झाल्यानंतर अंड्यांना सर्व मसाला चांगला लपेटून घ्यायचा आहे. चांगला एकत्र आपल्याला हा मसाला करायचा आहे आणि वरून आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि गॅस बंद करूया. आपला अंडा घोटाळा तयार आहे. आता त्याच्यासोबत सर्व करण्यासाठी पाव आपण गरम करून घेऊया. त्यासाठी तव्यावर इथे मी बटर टाकलं आहे आणि त्यात थोडासा पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे आणि त्यात आपल्याला हे पाव चांगले भाजून घ्यायचे आहेत. पाव भाजून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला तव्यावरती बटर टाकायचं आहे. त्यात मी इथे 1 अंड फोडून टाकलेलं आहे. त्यावर थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडासा पावभाजी मसाला टाकायचा आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि आपल्याला हे जास्त भाजून घ्यायचं नाही आहे. अर्धवट कच्चं असं हे आपल्याला अंड ठेवायचं आहे आणि तयार आहे आपला चमचमीत अंडा घोटाळा. अगदी बाहेर मिळतो तसाच आपला घरगुती हा अंडा घोटाळा तयार झालेला आहे. चमचमीत त्यावर हाफ फ्राय केलेलं अंड आणि तेवढंच हेल्दी असं हे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये
कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.